नमस्कार. मी वैद्य कौस्तुभ बाटे आज तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. मागच्या एका व्हिडिओमध्ये जेव्हा आपण बघितलं की आयुष्याचा वेध हा आयुर्वेद सांगितला आहे, म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आयुर्वेद शास्त्र सांगितलेलं आहे चिकित्सेसाठी. बरेचसे लोक आम्हाला विचारतात की लहान मुलांची चिकित्सा फक्त ही सुवर्णप्राशनपुरती मर्यादित आहे का? तर नाही. लहान मुलांच्या व्याधींचं सविस्तर वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्याला मिळतं. त्याच्यासाठी एक सेपरेट ब्रांच आयुर्वेदामध्ये सांगितलं, त्याला कौमार भृत्यतंत्र. कौमार म्हणजे लहान बाळ आणि भृत्य म्हणजे त्यांची जी काही धात्री आहे, त्यांना जे काही फिडिंग करणार त्यांची आई आहे, असं दोघांचं मिळून संमिश्र शास्त्र तिथं सांगितलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने तिथं त्याची चिकित्सा वर्णन केली ती आज मी तुम्हाला एक छोट्याशा केसनुसार सांगतोय. काही दिवसांपूर्वी आमच्या क्लिनिकला सुवर्णप्राशन झालं. सुवर्णप्राशन करताना एक बाळाचं जेव्हा मी सुवर्णप्राशन करत होतो, तेव्हा असं दिसून आलं की त्या बाळाचे दात किडलेले आहेत. मग दात किडलेले आहेत म्हणून साहजिकच त्यांना एक दंतचिकित्साकडे मी ओपिनियनला पाठवलं. दंतचिकित्साकडे जाऊन आल्यानंतर त्यांच्या दंतचिकित्सकाने असं सांगितलं की हे बाळाचे दात आईच्या दुधामुळे खराब झालेले आहेत. तर त्या दंतचिकित्सकांनी त्या आईला त्या बाळाला फिडिंग करू नये असं सांगितलं. पण त्या आईला काही पटत नव्हतं कारण की बाळ लहान होतं. मग त्याच्यावर काय उपाय म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं. तर तेव्हा असं त्यांना मी सांगितलं की बाळ लहान आहे, तर मग त्याला चिकित्सा जी करायची आहे आणि त्या बाळाचे दात ज्याच्यामुळे खराब झाले ते म्हणजे आईचं दूध, त्याला आयुर्वेदामध्ये स्तन्य असं म्हटलेलं आहे. तर ते स्तन्य दोषाचं वर्णन आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगून ठेवलं. तर त्याची चिकित्सा करताना आईला औषध द्यायचं, म्हणजे ते स्तन्य जे काही आहे म्हणजे जे लॅक्टेशन आहे ते चांगल्या पद्धतीने तयार होईल, त्यातले दोष नाहीसे होतील आणि ते चांगलं झालेलं स्तन्य आणि त्या स्तन्याद्वारे त्या बाळाला औषध सुद्धा आईमार्फत मिळेल, अशी आयुर्वेदामध्ये एक खूप छान पद्धत लहान मुलांसाठी सांगून ठेवली. म्हणजे जे शिराद म्हणजे जे दुधावर, आईच्या दुधावरती जे बाळ असतं अवलंबून, त्यांच्यासाठी अशा पद्धतीने चिकित्सा करायला सांगितली. म्हणजे डायरेक्टली डोस ऍडमिनिस्ट्रेट न करता त्या धात्रीला म्हणजे तिचं जे भरणपोषण करणारी आई आहे तिला औषध द्यावं, म्हणजे तिच्याद्वारे त्या औषध त्या बाळापर्यंत पोहोचतं योग्य मात्रेमध्ये, असं त्यांनी सांगून ठेवलं आहे की नाही. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या पेजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.